पालेभाज्या टाकून आज मी भजी बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। ह्याचं मी वाटण बनवून घेत आहे। लसूण, कढीपत्ता, अद्रक, मिरची, जिरा आणि धना हे मिक्सरला फिरवून घेतले मी। याला साईडला ठेवूया। हे साऱ्या मी पालेभाज्या घेतल्यात, हे कापून धुवून घेतल्यात। हे पहा, पत्ताही खूप छान मिळालेला आहे मला, छोटा छोटा, आणि पालक आणि मेथीचे दंटल घेतले नाहीत आणि पालक थोडी जास्त घेतली आहे, आणि कांद्याचा पत्ता आणि मेथीची भाजी हे एक एक वाटी घेतलेला आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पालेभाज्या टाकू शकता। आता हे एका बाउलमध्ये काढून घेतले मी। इथं मी 3 आलू घेतल्यात, बारके आहेत म्हणून मी 3 घेतल्यात। तुमच्याकडे मोठे असले तर तुम्ही 2 ही घेऊ शकता। मोठ्या खिसणीने खिसून घ्यायचं आहे ह्याला। आपण हर तराचे पकोडे खाता, पण पालेभाज्या जास्ती तर कोणी बनवत नाही, झंझट वाटते किंवा कशाला उगं, पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा, खूपच छान भाजी लागते। हे भजे म्हणा, पकोडे म्हणा, काही म्हणलं तर स्वादला काहीच कमी पडणार नाही। आलू मी 3 चिरून घेतले, आता इथं खिसणीने खिसून घेतले। आता इथं पहिलं हे पातळ कांदा कापून घेतलेला आहे। हे पहा, 2 कांदे कापून घेतलेत मी। आता इथं पहिलं आपण सुके मसाले टाकूया। हिंग टाकले मी थोडंसं, आणि हे नमक, मिरची, ओवा आणि हळदी पावडर हे पहिलं टाकून घेऊ। हे बनवलेलं वाटण आहे ते टाकून घेते आता। हे पहा, आता हे 2 चम्मच एवढं चावलचा आटा टाकलेला आहे, आणि हे 1 वाटी बेसन आहे। अर्ध बेसन टाकते, बाउल थोडासा छोटा पडतोय, नाहीतर सांडू शकते। खूप सारी कोथिंबीर टाकून घेते। तुम्हाला आवडत असली टाका, नाही टाकलं तर काहीच हरकत नाही। एक वेळेस भाज्यात थोडासा ओलावा असतोच, त्याच्यामुळं एक वेळेस मिक्स करून घेणार आहे। नमकमुळं पाणी सुटते, त्याच्या यानं पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त पाणी टाकायचं नाही। एक वेळेस मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून, आणि हे आटाही राहिलेला टाकून घेते बेसनचा। आता इथं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून 5 मिनिटासाठी ठेवून देणार आहे। तोपर्यंत मी पुदिन्याची चटणी बनवली 5 मिनिटात। सारं तयार करून ठेवले होते पुदिन्याचं सामान, चटणीचं। हे बघा, 5 ते 6 मिनिट झालेलं आहे ह्याला। 5 ते 6 मिनिटाच्या नंतर आता इथं तेल गरम करायला ठेवलंय मी इकडे साईडला। छोटे छोटे पकोडे बनवून घेऊया। छोटे छोटे जर पकोडे बनवलं तर लवकर बनतात आणि क्रंची बनतात, आणि तुम्हाला जर सॉफ्ट पाहिजे असलं तर थोडेसे मोठे बनवा। हे पहा, असेच आपण सारे पकोडे किंवा भजे बनवून घेऊ। थोडंसं बुडबुडेवरले कमी झाले की त्याला पलटून घ्यायचं। ह्याच्यात जास्त आपला आटा नाही कोणताच, कमी भाज्या आहेत, जास्त भाज्या आहेत आणि पीठ कमी आहे, त्याच्यामुळं ह्याला लय वेळ लागणार नाही, लगेच पटमन होते। आणि पालेभाज्या तर आपण कच्च्याही खाऊ शकतो, त्याच्यामुळं तुम्ही लवकरच काढा। तुम्हाला जर क्रंची नको असले तर लवकर काढायचं। मला तर क्रंची पसंत आहेत म्हणून मी बघा ह्याचा कलर कसा केला, हलका गोल्डन केलेला आहे, आणि खूप क्रिस्पी झाल्यात, आणि स्वादला तर विचारायचंच नाही, अप्रतिम झाल्यात हे पकोडे। आता इथं प्लेटाची तयारी करूया। पालेभाज्याचा व्हिडिओ कशी वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।